पुणे शहराबाहेर 65 वर्षाचे संजय काका आणि त्यांची पत्नी अलकाताई राहत होते. त्यांना एक मुलगा होता. अतिशय देखणा, 6 फूट उंच, गोरावर्ण, धिप्पाड देहयष्टी. संजय काकांचा मुलगा अमित हा गेल्या 10 वर्षापासून अमेरिकेत राहत होता. तो डॉक्टर होता. अतिशय महत्त्वाकांक्षी असणारा अमित यूरोलॉजिस्ट, मूत्ररोग विकार तज्ज्ञ होता. अमितने त्याचे पदवीचे शिक्षण अमेरिकेत केले. त्याचे शालेय शिक्षण त्याने इथे भारतात राहून पूर्ण केले होते. संजय काका आणि अलकाताई यांचं अमितवर खूप प्रेम होतं. त्यांनी आपल्या मुलाला तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवले होते. आपली व उत्तुंग स्वप्ने उराशी बाळगून तो स्वतःचे करिअर घडवण्यासाठी अमेरिकेत गेला होता. अमित कामामध्ये खूप व्यस्त असायचा. तो न चुकता आई वडिलांना फोन करत असे. पुण्यात गावी आपला आलिशान बंगला असावा असं अमितचं स्वप्न होतं. सध्या संजय काका आणि अलकाताई त्यांच्या जुन्या घरात राहत होत्या. घर जुनाट पण अतिशय सुंदर, पारंपरिक पद्धतीचे आणि नीटनेटके होते. त्यांनी एक कामाला मोलकरीण ठेवली होती, कारण आता या वयात त्या वृद्ध जोडप्याला घरातील व आजूबाजूची सर्व कामे करणे थोडे कठीणच पडत होते. त्यांचा मुलगा अमेरिकेत यूरोलॉजिस्ट असल्याने बऱ्यापैकी पैसा कमावत होता. दर महिना तो आपल्या आईवडिलांना पैसे पाठवत असे. मुलाने पाठवलेल्या पैशाने त्यांचं आरामात भागत होतं. अमितने सांगितल्याप्रमाणे नवीन घराचं काम एव्हाना सुरू झालं होतं. घराचे काम पूर्ण झाल्यानंतर अमित अमेरिकेतून भारतात परत येणार होता आणि लग्न वगैरे करून इथे स्थायिक होणार होता. भारतामध्ये त्याचं स्वतःचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असावे आणि त्यातून खूप पैसा कमवावा हे अमितचे ध्येय होते आणि त्यानुसार तो खूप मेहनतही करत होता. संजय काकांच्या मुलाला छान शौकी जीवन आवडत होते. हॉलिवूड मूव्हीज पाहून तो प्रेरित व्हायचा म्हणाना. जसं बहुतेक महत्त्वाकांक्षी माणसासोबत घडण्याची शक्यता असते तेच विपरीत अमितसोबत घडलं. त्याचं राहणीमान, पैसा, गाडी, बंगला पाहून स्वार्थी लोक त्याच्या भोवती जमा होऊ लागले. त्यातच कमावलेले पैसे लास वेगासला जाऊन कसिनोमध्ये जुगारात उडवण्याचा त्याला वाईट छंद जडला. इकडे पुण्यात उन्हाळा चालू झाला होता आणि त्यामुळे खूप उष्मा होत होता. खूप महिने बंद राहिल्याने त्यांचा घरातला AC बिघडला होता. त्यातच अचानक ढगाळ वातावरण होऊन वातावरण बदलाने जगणं असह्य झालं होतं. अचानक AC बंद पडल्याने संजय काकांनी ऑनलाईन साईटवरून AC मेकॅनिक बोलावला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे AC मेकॅनिक आला. त्याने ठरलेल्या वेळेप्रमाणे दारावरची बेल वाजवली. AC मेकॅनिकचे नाव प्रशांत असं होतं. प्रशांतला घरात घेतल्यावर तो लगेच AC पाहायला गेला, पण संजयजी आणि अलकाजींनी त्याला प्रथम थोडं बसायला सांगितलं व चहा पाण्याचं विचारलं. चहा पिऊन झाल्यावर प्रशांत उठून आपल्या AC रिपेअरिंग कामाला लागला. साधारण 2 तास प्रशांत AC रिपेअरिंगचं काम करत होता. रिपेअरसाठी त्याला अजून थोडा वेळ लागणार होता. तेवढ्यात दगदगीने म्हणा किंवा अचानक बदललेल्या हवामानामुळे संजय काकांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. आवाज कसला आला या कुतूहलाने किचनमधून बाहेर आलेल्या अलका काकूंची समोरच दृश्य पाहून घाबरून बोबडीच वळली. आपल्या पतीला समोर जमिनीवर अस्ताव्यस्त स्थितीत पडलेले पाहून अलका काकूंचे पाय थरथरायला लागले. दैव बलवत्तर म्हणून की काय AC मेकॅनिक प्रशांत तिथे जवळच उभा होता. प्रथम तोही गांगरला, पण माणुसकी म्हणून त्याने संजयजींना उचलून बेडवर नेले आणि त्यांच्या चेहऱ्यावर थोडे पाणी शिंपडले. प्रशांत अलका काकूंना धीर देत होता. काळजी करू नका, ते ठीक होतील. मी लगेच जाऊन डॉक्टरांना बोलावून आणतो. प्रशांत धावत बाहेर जाऊन त्याची बाईक घेऊन डॉक्टरांना आणायला गेला आणि 15 मिनिटांनी एका डॉक्टरला त्याच्या हातापाया पडून मिनतवाऱ्या करून घेऊन आला. एवढ्यात संजय काका थोडे शुद्धीवर आले होते. आलेल्या डॉक्टरांनी संजय काकांना तपासले, रक्तदाब पाहिला, नाडी तपासली. संजय काकांचा घामेजलेला चेहरा आणि शरीर, घाबरा आवाज, बोलताना होणारे किंचित अस्पष्ट उच्चार यावरून संजयजींना हलका हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे असं त्यांना दाट संशय आला होता. रिस्क नको म्हणून घरी आलेल्या डॉक्टरांनी काकांची केस हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टरकडे रेफर केली आणि लगेच त्यांना स्पेशालिस्टच्या हॉस्पिटलमध्ये हलवायला सांगितलं. तुर्तास तरी जास्त चिंताजनक परिस्थिती नव्हती. तरीसुद्धा प्रशांतने वेळीच केलेली धावपळ संजयजींचा जीव वाचवायला पुरेशी ठरली होती. डॉक्टरांनी त्याबद्दल प्रशांतची पाठ टोपटली. एकंदरीत प्रकरणाने जरी अलकाताई भलत्याच चिंतेत पडल्या असल्या तरी प्रशांतने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे संजय काका आणि अलकाताईंनी प्रशांतचे खूप कौतुक केले. प्रशांतबद्दल सांगायचे तर प्रशांत एका गरीब कुटुंबातील मुलगा. लहानपणीच आईवडिलांचं छत्र हरपलेलं, आईवडिलांच्या प्रेमासाठी तळमळणारा,
आणि त्यात घरची परिस्थिती बेताचीच. त्याच्या सख्या काकाकाकूंनी प्रशांतला आपल्याकडे ठेवायला नकार दिला होता. त्यामुळे लहानपणापासून प्रशांत एका अनाथ आश्रमात वाढला होता. होतकरू व प्रामाणिक असा तो दिवसा शिक्षण घ्यायचा आणि रात्रपाळीत काम करायचा. पैशाची कमतरता असल्यामुळे त्याने कसेबसे B.Com पूर्ण केले आणि नंतर लगेच नोकरी मिळाली नाही म्हणून उपजीविकेसाठी 3 महिन्यांचा खास AC रिपेअरिंगचा कोर्स पूर्ण केला. त्याचसोबत हातभार म्हणून इतर उपकरणे तसेच वॉशिंग मशीन, फ्रीज रिपेअर करायचं पण प्रशिक्षण घेतलं होतं. प्रशांतचा स्वभाव खूप प्रेमळ होता. त्याचप्रमाणे त्याला दुसऱ्यांना मदत करायला नेहमीच आवडत असे. प्रशांतला एक मुलगी आवडायची, ती सुद्धा अनाथ होती. थोडीफार नोकरी करून पैसे जमवावे, लग्न करावे आणि सुखाचा संसार करावा हे प्रशांतचं इवलसं सुरेख सुंदर स्वप्न होतं. त्यासाठी तो तळमळीनं काम करत होता, जीवाचं रान करत होता. त्या रानात त्याला आपल्या होणाऱ्या पत्नीसोबत सुखी कुटुंबाची बाग फुलवायची होती. प्रशांतमुळे जणू संजयजींना नवीन आयुष्य लाभलं होतं. त्यांना जणू आपला दुसरा मुलगाच आपल्या जवळ असून तो आपली काळजी घेत आहे असं वाटलं. त्या दोघांनीही प्रशांतला दुसऱ्या दिवशीही थोडं मदतीला यायची विनंती केली. दुसऱ्या दिवशी संजय काका आणि अलकाताई यांना घेऊन प्रशांत हृदयरोग तज्ज्ञाकडे गेला. काकांच्या सर्व टेस्ट रिपोर्ट्सचा सखोलपणे अभ्यास करून हृदयरोग तज्ज्ञांनी संजय काकांना त्यांच्या मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉलची भरपूर ब्लॉकेजेस असल्याचं निदान केलं व बायपास सर्जरीची गरज असल्याचा निर्वाळा दिला. सेकंड ओपिनियन म्हणजेच आणखी दुसऱ्या एका हृदयरोग तज्ज्ञाकडून आजार व त्यावरील आवश्यक उपचार याची खात्री करून झाल्यावर पहिल्या हृदयरोग तज्ज्ञाकरवी करून घ्यायच्या शस्त्रक्रियेची तारीख ठरली. शस्त्रक्रियेवेळी संजय काकांना एकसारख्याच रक्तगटाच्या म्हणजेच A पॉझिटिव्ह रक्ताची गरज होती. प्रशांत संजयजींना रक्त द्यायला तयार होता आणि त्याचा रक्तगट सुदैवाने संजयजींच्या रक्तगटाशी जुळतही होता. संजयजींना प्रशांतचा खूप अभिमान वाटत होता. त्यांनी आपला मुलगा अमितला झाला प्रकार इत्थंभूत कथन केला. A पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रक्ताची निकडसुद्धा प्रशांतने कशी पुरी केली ही जोर देऊन अमितला सांगितलं. अमित ऐकलेल्या बातमीने सुखावला. त्यात A पॉझिटिव्ह रक्तगटाची गोष्ट ही त्याच्या खास ध्यानात राहिली. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली व एका आठवड्याभराने संजय काकांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. अलकाजींनी यशस्वी झालेल्या शस्त्रक्रियेबद्दल प्रशांतला वेळेस त्याच्या मदतीला पाठवल्याबद्दल देवाचे खूप आभार मानले. या सर्व प्रकरणात प्रशांतने संजय काका आणि अलका काकूंना खूप मदत केली. प्रशांतमुळे संजय काका आणि अलका काकूंना खूप आधार वाटत होता. त्यांच्यामध्ये एक आपुलकीचे संबंध निर्माण झाले होते. संजय काका आणि अलका काकू प्रशांतचे खूप आदरातिथ्य करत. प्रशांत हा जणू आपला दुसरा मुलगा आहे ही भावना आता अधिक दृढ होत होती. संजयजींच्या तब्येतीमध्ये आता बरीच सुधारणा होत होती. पथ्य पाणीही बऱ्याच अंशी कमी झालं होतं. आता प्रशांतची महिन्यातून एकदा तरी त्या म्हाताऱ्या जोडप्याच्या घरी फेरी होत असे आणि ते दोघेही आपुलकीने प्रशांतला घरी बोलावत असत. खास करून कधी डॉक्टरकडे जायचे असेल तेव्हा तर ते प्रशांतला आवर्जून फोन करायचे. प्रशांतही अगदीच आनंदाने त्यांच्या हाकेला धावून यायचा. प्रशांत त्यांच्या घरी आला की छोटी मोठी रिपेअरिंगची कामं करायचा आणि त्या बदल्यात कोणताही मोबदला घेत नव्हता. त्याच्या त्या निस्वार्थी लोभस स्वभावामुळे ह्या बिन आईबापाच्या पोरक्या गोड पोरासाठी आपण काहीतरी करावे अशी मातृपितृसुलभ भावना संजयजी अलकाजींच्या हृदयावर वारंवार डोकवायची. तसं ते नवरा बायको एकमेकांकडे व आपल्या मुलाकडे अमितकडे बोलावूनही दाखवत. परंतु अचानक एके दिवशी ह्या उमलत्या नात्याला नकळत दुर्दैवी गालबोट लागले. अलका काकूंच्या लक्षात आले की घरातील काही रक्कम गायब झाली होती. हे पाहून त्या दोघा नवरा बायकोंना धक्का बसला. कुणी बरं केलं हे असेल असा प्रश्न त्या दोघांना पडला. हे घरातील मोलकरणीवर संशय घेऊ शकत नव्हते, कारण ती खूप वर्षापासून त्यांच्याकडे काम करत होती आणि ती गरीब आणि मुलं बळवाली असल्यामुळे चोरी करेल याची शक्यता वाटत नव्हती. तिला जेव्हा कधी पैसे लागायचे तेव्हा ती काका काकूंकडून मागून घ्यायची आणि प्रशांत तर त्यांना खूप चांगला आणि प्रामाणिक मुलगा वाटत होता. त्यानेही त्या दोघांना खूप मदत केली होती, तीही अगदी सख्या मुलाप्रमाणेच. त्यामुळेच आणि तशी रक्कमही छोटी असल्यामुळे त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. परंतु पुन्हा अशीच घटना घडली. काही महिन्यांनी एक गोल्ड प्लेटेड इम्पोर्टेड घड्याळ ज्याची किंमत सुमारे 50,000 असेल ते घड्याळ कपाटातून गायब झाले. ते घड्याळ मागच्या वेळच्या आपल्या भारत भेटीत आलेला असताना अमितने अमेरिकेवरून आपल्या वडिलांसाठी भेट म्हणून आणले होते. फक्त महागडा घड्याळ म्हणून नाही तर एक भावनिक गुंतवणूक व आपल्या प्रिय चिरंजीवाची आठवण म्हणून ते घड्याळ संजयजींना खूप जवळचं होतं. आता मात्र या सर्व प्रकरणाने त्यांना विचार करायला भाग पाडले. घरातील किमती वस्तू कोण चोरी करत असेल असा प्रश्न त्यांना पडला होता. काही महिन्यापूर्वी घरातून कॅश गायब झाली होती आणि आता हे रुपये 50,000चं घड्याळ सुद्धा गायब आहे.
कुणी केली असेल ही चोरी? दोघेही डोक्याला हात लावून विचार करत बसले. काही वेळाने विचार केल्यावर त्यांना असं वाटलं की आपण पोलिसांना बोलावून सर्व हकीकत सांगावी, जेणेकरून जे काही खरे खोटे असेल ते समोर येईल. संजय काकांनी पोलिसांना घरी बोलावले आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी त्यांना प्रश्न केला की तुमच्या घरात कुणाचं येणं जाणं होतं का, किंवा तुम्हाला कुणावर संशय आहे का? तेव्हा संजयजी पोलिसांना म्हणाले की काही महिन्यापूर्वी AC रिपेअर करण्यासाठी एक मेकॅनिक आला होता, पण आम्ही त्याच्यावर संशय घेऊ शकत नाही, कारण त्याने आम्हाला आमच्या आजारपणात खूप मदत केली होती. संजयजींनी पूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला, पण ही सुद्धा पुस्ती जोडली की ह्या चोरीच्या घटनामध्ये मोलकरीण आणि प्रशांतशिवाय कुणा तिसऱ्या व्यक्तीचा नक्कीच हात असणार. पण पोलिसांना प्रशांतवर दाट संशय होता. त्यामागे मजबूत कारण होतं, त्याची गरीब पार्श्वभूमी व बरेच दिवस संजयजींच्या घरी त्याचं न फिरकणं. असे बरेच वृद्ध जोडप्यांना विश्वासात घेऊन नंतर त्यांची फसवणूक केली गेल्याचे किस्से पोलिसांना ज्ञात होते. त्यामुळे त्या म्हाताऱ्यांच्या बोलण्यावर पोलिसांचा सहज विश्वास बसण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नव्हता. पोलीस संजयजींना म्हणाले, तुमच्याकडे प्रशांतचा नंबर असेल तर आम्हाला द्या. संजयजींनी प्रशांतचा नंबर पोलिसांना दिला खरा, पण पोलिसांनी त्यावर कॉल लावतात नंबर स्विच ऑफ लागला. पोलिसांनी पुन्हा 15 मिनिटांनी व अर्ध्या तासाने असे 2दा प्रशांतसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केले, पण दोन्ही प्रयत्न फेल ठरले. आता तर पोलिसांचा प्रशांतवरील संशय आणखीनच बळावला. आणखी चौकशी करता पोलिसांना असे समजले की तो तर मित्रांसोबत फिरायला जातोय म्हणून सांगून गेला होता. संजय काका आणि अलका काकू पोलिसांना वारंवार सांगत राहिले की प्रशांत किती चांगला आहे, तो असं करू शकत नाही. दरम्यान काही वर्षापूर्वी संजय काकांनी त्यांच्या मुलाच्या आग्रहाखातर शेजारच्या प्लॉटवर बंगला बांधायचे काम सुरू केले होते. मुलगा काही महिन्यांनी भारतात राहायला येणार होता. त्याला नेहमी ऐशोआरामाचे जीवन आवडत असे. भारतात येऊन एक छान घर आणि स्वतःचे हॉस्पिटल बांधणे आणि खूप पैसा कमावून ऐशोआरामाचे जीवन जगणे हे प्रशांतचे स्वप्न होते. पैशाच्या तुटवड्यामुळे बंगल्यातील टाईल्स, बाथरूमचे काम, फिटिंग्स, खिडक्या, इंटिरियरचे काम अडकलेले होते. याच टेन्शनमध्ये संजय काका आणि अलका काकू होत्या. अचानक त्यांचा मुलगा अमितचा फोन आला आणि अकाउंटमध्ये पैसे पाठवल्याचे सांगितले. पण त्याचसोबत दुसरी बातमी धडकली, ती म्हणजे प्रशांतचा खून झाला. खुद्द पोलीसच ही बातमी घेऊन आले होते. ही बातमी ऐकून काका काकू यांना फार मोठा धक्का बसला. अतिशय प्रामाणिक आणि होतकरू मुलाचा खून कसा होऊ शकतो आणि तो कुणी आणि का केला असेल? बिचारा अनाथ मुलगा यशाशक्ती मेहनत करून कमावत होता. प्रशांतच्या खुनाच्या बातमीने संजय काका आणि अलका काकूंनी धसका घेतला. आपल्या आजारपणात त्याने आपल्याला खूप मदत केली, अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे. आपण त्याच्यावर उगाचच संशय घेतला असे त्यांना वाटले. अलकाताईच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले. संजय काकांना तर डोक्यावर आभाळ कोसळल्यासारखं वाटलं. या अनाथ गोड मुलाचा कुणी शत्रू आहे असे त्यांना कुणी स्वप्नातही सांगितलं असतं तरी खरं वाटलं नसतं. त्या 2 वृद्धांना प्रशांतची खूप आठवण येत होती. रोज पोलीस स्टेशनला जाऊन ते प्रशांतच्या खुनाचा शोध लागला का याची चौकशी करत असत, पण नकार मिळताच हतबल होऊन घरी परत येत असत. असाच 1 महिना गेला. दरम्यान ठरल्याप्रमाणे पैशाची जमवाजमव करून काका काकूंचा मुलगा अमित अमेरिकेहून पुण्यातल्या गावी परत आला. तिथून निघायच्या अगोदर अमितने भली मोठी रक्कम आपल्या वडिलांच्या बँक खात्यावर ट्रान्स्फर केली होती. प्रशांत बाबतीत झाल्या प्रकाराचं अतीव दुःख पचवायला प्रयत्न करत काका काकू आता अमितसोबत नवीन आलिशान बंगला उभारण्याच्या कामात लक्ष घालू लागले. एके दिवशी संजय काका आणि अलका काकू संध्याकाळचा चहा पित होते. दारावरची बेल वाजली म्हणून संजय काकांनी दार उघडले, पण बाहेर पोलिसांचं नवं रूप पाहून त्यांचे पाय जागच्या जागी धिजले. काहीतरी आक्रीत घडल्याची त्यांना चांगलीच कल्पना आली. तरीही उसनं अवसान आणून त्यांनी अडखळत पोलिसांना विचारलं, तुम्ही यावेळी लागला का प्रशांतच्या खुनाचा शोध? कोण होता तो? त्याला अटक केलीत का? परिणामस्वरूप पोलीस त्यांच्याकडे विस्मयचकित भावाने पण तितक्याच क्रोधित नजरेने त्यांचा मुलगा अमित व संजयजी यांच्याकडे आळीपाळीने बघत पोटतिडकीने म्हणाले, तुम्ही पिकलं पान. तुमच्या ह्या नालायक, नीच आणि अधम मुलाच्या नादाला लागून काय पण घाणेरडा खेळ खेळलात तुम्ही संजयजी. वा, तुम्ही तर एकदम बडे खेळाडूच निघालात हो. सांगा, का केलं हे सर्व? पोलिसांचे बोलणे ऐकून संजय काका आणि अलकाताई दोघेही गलितगात्र होऊन खाली बसले. पोलिसांच्या खड्या सवालाने त्यांची बोबडीच वळली. अमित तर बसल्या जागीच घामाने डबडबला. आपलं संपूर्ण स्वप्न विश्व त्याला स्वतःच्या डोळ्यात देखत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना दिसलं. घराच्या बाहेर शेजाऱ्यांनी एकच गलका केला. पोलीस अमितसह वृद्ध जोडप्याला हातात बेड्या घालून पोलीस स्टेशनला घेऊन निघाले.
त्या म्हाताऱ्या जोडप्याच्या अब्रूचे अख्ख्या गावात हिंदवडे निघाले. काय चाललंय ते त्यांना समजेना. पोलिसांनी स्पष्ट केलं की प्रशांतच्या खुनाच्या कटासाठी व खून घडवून आणल्याबद्दल तिघांनाही अटक झाली आहे. प्रशांतचा खून झाल्यावर पोलिसांनी खुन्याचे धागेदोरे शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण खुन्यांनी आपलं काम शिताफीने पार पाडलं होतं. जवळच पडलेल्या सूर्यावर कोणतेही हाताच्या बोटाचे ठसे पोलिसांना मिळू शकले नाही. खुन्याने धारदार शस्त्राने पोटाजवळ वार करून जीव घेतला होता. कोणताही परिस्थितीजन्य पुरावा पोलिसांना अपराधाच्या ठिकाणी न मिळाल्याने शोध जवळपास थांबला होता. पण म्हणतात ना, गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो कोणता ना कोणता पुरावा मागे ठेवतोच. मृतदेहाचं शवविच्छेदन झालं आणि मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याच्या आधीच्या रात्री शवागारात ठेवला गेला. दुसऱ्या दिवशी पोलिसांना अनायासे एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. ही ईश्वर इच्छाच म्हणा हवं तर. तो इसम म्हणत होता की सध्या ह्या भागात मानवी अवयवांचा, विशेषतः मूत्रपिंडाचा काळाबाजार करणारी टोळी सक्रिय झाली आहे. ही टोळी अपघाती मरण पावलेल्यांचे किंवा कोणी आगेपिछे नसलेल्या व्यक्तींचे प्रसंगी खून करून मूत्रपिंड किंवा इतर अवयव चोरी करते. ह्या कामी त्यांना शवविच्छेदन करणारे कर्मचारी माहिती लपवण्यासाठी अथवा अवयवांची चोरी करण्यात मदत करतात. त्याचा त्यांना मजबूत मोबदला पण दिला जात झाले. पोलिसांना आता एक महत्त्वाचा दुवा मिळाला होता. फक्त आवश्यकता होती ती खात्री करून घेण्याची. पोलिसांनी रातोरात गुपचूप मुंबईहून आपल्या गाडीत बसून एक शवविच्छेदन एक्सपर्ट पुण्यात आणला. त्याच्याकडून दुर्दैवी प्रशांतच्या मृतदेहाचं परीक्षण करण्यात आलं. परीक्षणाअंती हे निश्चित झाले की मृतदेहातील दोन्ही मूत्रपिंड गायब आहेत. पोलिसांनी खबरदारी म्हणून आगाऊ सापळा रचलाच होता. लगोलग पोलिसांनी रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करणाऱ्यांची धरपकड सुरू केली. चौकशीअंती ह्या किळसवाण्या गुन्ह्यामध्ये सामील असलेल्या इतरही मुख्य हँडलर्स किंवा माफियांची नावे पण उघड झाली आणि त्यांनाही पहाट व्हायच्या आधी बेड्या ठोकण्यात आल्या. संशयितांना 3rd डिग्री ट्रीटमेंट दिल्यावर त्यापैकी एका हँडलर किंवा अवयव माफियाने अमेरिकेतील एका व्यक्तीच्या सांगण्यावरून प्रशांतचा खून केल्याचे मान्य केले. मोबाईल नंबर व त्यावरील कॉल रेकॉर्ड्स तपासल्यावर पोलिसांना खूपच मोठा धक्का बसला, कारण त्या नंबरवरून बरेच कॉल हे दस्तूरखुद संजय यांच्या मोबाईल नंबरवर आले होते. माफिया पुढे म्हणाला, आम्ही अशा अनाथ लोकांना मैत्री करून त्यांची मर्जी संपादन करतो आणि आपुलकीच्या जाळ्यात अडकवून त्यांना फिरायला जायचे म्हणून सांगून नेतो. मग संधी मिळताच खून करून त्यांच्या किडण्या काढतो आणि मोठ्या किमतीत विकतो. प्रशांतलाही किडनॅप करून आमच्या माणसांनी त्याला एका घरामध्ये नेऊन मारले आणि तिथेच त्याच्या किडण्या काढल्या. नंतर शवविच्छेदन करणाऱ्या लोकांनी ही वस्तुस्थिती पोलिसांपासून दडवली. आमची पूर्ण टीम हे सुसंबद्ध पद्धतीत करते. आजपर्यंत आम्ही खूप जणांच्या अवयवांची आणि त्यात खास करून मूत्रपिंडाची तस्करी केली आहे. यातून आम्ही खूप पैसा कमावतो. माफियांनी खुनाच्या दुसऱ्याच दिवशी प्रशांत दोन्ही मूत्रपिंड दुबईमार्गे अमेरिकेत पाठविल्याचे सांगितले. अमेरिकेत एका मूत्रपिंडाची किंमत जवळपास रुपये 5 कोटीपर्यंत मिळते. भारतात अवयव माफियांना रुपये 1 कोटीपर्यंत पैसे मिळतात. जेवढी व्यक्ती तरुण तेवढी त्यांच्या अवयवांना जास्त मागणी व पैसा. खोलवर तपास करता पोलिसांच्या असे निदर्शनास आले की अमितने स्वतःच्या आणि आपल्या वडिलांच्या बँक अकाउंटवर परदेशातून भली मोठी रक्कम पाठवून दिली आहे. तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या इमिग्रेशन देशांतर खात्याकडून ही बातमीही मिळाली. या संशयित आरोपीचं 2 दिवसापूर्वीच भारतात आगमन झालेलं आहे. पोलिसांना वाटलं की सावध स्वतःच जाळ्यात शिरलंय, की अमितला जणू त्याचा काळच अमेरिकेतून भारतात खेचून घेऊन आला होता. पोलीस म्हणाले, संजयजी, तुम्हाला लाज वाटली नाही का या सर्व गोष्टी करायला? ज्या मुलाने तुम्हाला जीवदान दिलं, रक्त दिलं, तुमची आजारपणात सेवा केली, त्या बिचाऱ्या अनाथ मुलाला तुम्ही आयुष्यातून उठवले. अहो काका काकू, म्हातारी लोक या वयात देवाचे नाव घेऊन पुण्य कमवतात आणि तुम्ही खुनात सहभागी होऊन त्या पैशावर आलिशान बंगले उभारता. तुम्हाला देवाच्या शिक्षेची सुद्धा भीती वाटली नाही का हो? आता आयुष्यभर तुरुंगात खडी फोडा. पोलिसांनी संजय काका, अलका काकू, त्यांचा डॉक्टर मुलगा आणि सर्व हँडलर्स माफियांना कोर्टासमोर सादर केले. अमितने पैशासाठी मुख्यत्वे करून त्याच्या आईवडिलांच्या मनात प्रशांतविषयी असलेल्या ममत्वावर राक्षसी असूया निर्माण होऊन प्रशांतच्या खुनाची सुपारी दिल्याचे व त्याचे दोन्ही मूत्रपिंड चोरून ती विकल्याची कबुली केली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या गुन्ह्याबद्दल कोर्टाने अमितला व सर्व माफियांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली, तर सर्व शवविच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आजन्म सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली. संजय काका आणि अलका काकूंना ह्या दोघांनाही कोर्टाने कोणत्याही सबळ पुराव्याअभावी मुक्त केले. खरं तर ते वृद्ध जोडपे सुटले होते, परंतु आता त्यांना काहीही बोलायचं नव्हतं आणि काही बोलण्यासारखं शिल्लकही नव्हतं. सहसा मुलं आपल्या आईवडिलांच्या वाईट कर्माची फळे भोगत असतात. इथे तर कर्माने उलटा हिशोब झाला होता.
काहीच दिवसात सर्व असह्य होऊन संजय काकांचा एका मोठ्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर अतिशय दुर्दैवी अलका काकू शेवटचे उरले दिवस मोठ्या कष्टाने मोजते आहे. स्वार्थ आणि पाप फक्त एकट्याच्या नाही तर आपल्या कवेत येणाऱ्या जवळच्या सर्वांचा बळी घेते. संपूर्ण कथा ऐकल्याबद्दल तुमचे आभार. तुम्हाला कथा कशी वाटली ते अभिप्राय देऊन कळवा. धन्यवाद.